जलगांव शहर को हिला देने वाले चर्चित एमडी ड्रग्स मामले में अब प्रशासन ने सख्त रुख अपनाते हुए एक बड़ी कार्रवाई शुरू कर दी है। इस मामले में गिरफ्तार रईस देशमुख के सुप्रीम कॉलोनी स्थित घर के सामने बनी 2 अवैध दुकानों पर गुरुवार को महानगर पालिका और एमआईडीसी पुलिस की संयुक्त टीम ने बुलडोजर चलाकर अतिक्रमण ध्वस्त कर दिया। एमडी ड्रग्स तस्करी मामले में एमआईडीसी पुलिस ने अब तक 6 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है। इनमें से 4 मुख्य आरोपियों को गिरफ्तार किया जा चुका है, जबकि 2 आरोपी अभी भी फरार बताए जा रहे हैं। जांच के दौरान सामने आया कि कुछ आरोपियों ने अवैध रूप से सरकारी जमीन पर कब्जा कर निर्माण किया था। इसके बाद एमआईडीसी पुलिस ने महानगर पालिका को कार्रवाई के लिए पत्र भेजा था। महानगर पालिका के उपायुक्त पंकज गोसावी ने बताया कि पुलिस की सूचना के आधार पर रईस देशमुख द्वारा किए गए अवैध निर्माण और 2 दुकानों को हटाया गया है। साथ ही इस मामले के अन्य आरोपियों की संपत्तियों को भी जांच की जा रही है। जिन आरोपियों ने सरकारी जमीन पर अतिक्रमण किया है, उनके खिलाफ भी जल्द बुलडोजर कार्रवाई की जाएगी। प्रशासन की इस बड़ी कार्रवाई से शहर के ड्रग्स तस्करों और अपराधियों में हड़कंप मच गया है। पुलिस का कहना है कि अवैध कारोबार और अपराध से अर्जित संपत्तियों पर आगे भी सख्त कार्रवाई जारी रहेगी। मामले की आगे की जांच एमआईडीसी पुलिस कर रही है। कारवाई करण्यात आलेली आहे। नेमकी कोणावर कारवाई केली आणि काय कारवाई केलेली आहे? जळगाव शहरातील ड्रग्स प्रकरणातील आरोपी रईस देशमुख याचं सुप्रीम कॉलनीमध्ये जे घर आहे त्या घराचे जे बाहेर 2 शॉप्स होते ते अनधिकृत होते। यामध्ये पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे यांच्या अनधिकृत दुकानांवरती घरावरती कारवाई करण्याबाबत। त्यासाठी आज एमआयडीसी पोलीस स्टेशन व जळगाव महानगरपालिका यांनी एक जॉईंट ऑपरेशनमध्ये त्यांचं अतिक्रमण काढलं। कशा प्रकारची ही कारवाई करण्यात आलेली आहे? या कारवाईमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे। आज रात्री कारवाई नाही होणार। उद्या आता पुढील ॲक्शन काय असेल आपलं? पोलीस विभागाने सर्व 6 आरोपींच्या नावांविषयी पत्र दिले महानगरपालिकेला। मनपाच्या नगररचना विभागाकडनं, बांधकाम विभागाकडनं जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती भेटताच अतिक्रमण विभागावर कारवाई करतात। गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी संशयित आहेत, ड्रग्स प्रकरणातील संशयित आहेत आणि त्याच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करते, काय सत्य? हे पोलीस विभागाने आपल्याला पत्र दिलं आहे या आरोपींबाबत, त्यानुसार कारवाई सर। नाही, पण जे गुन्हेगार आहेत त्यांचे बांधकाम अवैध आहेत का? सगळे 6च्या 6 नाही, सर्व 6 बांधकामांबाबत अजून माहिती प्राप्त नाही आहे। जशी माहिती प्राप्त होईल तशी आपण कारवाई। पण सर, अशी चर्चा होती की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरावरती हातोडा पडणार आहेत। नेमकं काय, म्हणजे कशा पद्धतीची कारवाई असणार? जे गुन्हेगार आहे ज्यांनी दमदाटी करून अनधिकृत बांधकामं केली आहेत त्यांच्यावरती नक्कीच कारवाई। काही वेळापूर्वी एक नियोजित कारवाई होती अमजद शेखच्या वरती, ती मात्र झाल्याचं पाहायला मिळत नाही। अचानक रईस शेखकडे मोर्चा वळवला, काय नक्की? त्या घराबाबत मनपाच्या हद्दीबाबत स्पष्टता नव्हती। ते मनपा हद्दीत आहे की नाही ती स्पष्टता घेऊन आपण कारवाई करू। असे अनेक अतिक्रमण आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का? अनेक व्यावसायिक त्यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। जे व्यावसायिक अतिक्रमण आहे त्यांच्यावरती मनपामार्फत नक्कीच कारवाई होईल। अनेकदा आरोप करण्यात आलेला आहे की गोरगरिबांवर कारवाई करतात। नाही, असं कोणताही भेदभाव मनपाकडून केला जात नाही आहे। ज्यांचं बांधकाम अधिकृत आहे त्यांच्यावरती कारवाई होईल। ठीक.